नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. यंदाच्या हंगामामध्ये प्रथमच यंदा गोदावरी पात्रातील दुतोंड्या मारुती जो आहे तो पूर्णपणे बुडालेला असून गोदावरीचं पाणी जे आहे ते सराफ बाजारापर्यंत आलेलं आहे. त्यामुळं आता गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. त्याचप्रमाणे धरणामधून देखील 10,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणामधून सुरू करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील जर परिस्थिती आपण जर बघितली तर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून त्यामुळं शेती पिकं जी आहे ती पूर्णतः आडवी झालेली आहेत. शेतामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं आहे. निफाड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. ओझरसह परिसरामध्ये धुवांधार बॅटिंग पावसाची सुरूच असल्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. द्राक्ष बागांसह टोमॅटो, पेरू, मका, सोयाबीन या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळं शेतकरी वर्ग जो आहे तो आता हवालदिल झालेला आहे. त्यामुळे आता सरकारकडून लवकरात लवकर सर्व पिकांचे पंचनामे करून सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे. आपण नाशिक जिल्ह्यातील जर काही ग्रामीण भागामधील काही दृश्य जर आपण बघितली तर ऊस असेल, द्राक्षबागा असेल या संपूर्णपणे आडव्या झालेल्या आहेत आणि शेती परिसरामध्ये जे आहे ते पूर्णपणे गुडघाभर इतकं पाणी साचल्याचं चित्र आता आपल्याला या दृश्यामध्ये दिसून येतं. ओझर, सायखेडा, खेरवाडी परिसरामध्ये द्राक्षबागा ज्या आहेत त्या पाण्यामध्ये गेल्या असून सोयाबीन पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचप्रमाणे सायखेड्यातील गोदावरी नदीच्या पुराच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं चांदोरी, सायखेडा गावांचा संपर्क देखील हा तुटलेला आहे. दरम्यान नाशिक शहरामध्ये जो काही गोदावरीला जो पूर आलेला आहे या पुराची पाहणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आणि प्रशासनाला त्यांनी तातडीनं नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावं अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. गोदाकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावं, त्यांना अन्न पाण्याची त्यांची व्यवस्था करावी असे देखील निर्देश त्यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला तालुक्यातील अनेक गावांचा दौरा केला. ते स्वतः पुराच्या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे आणि यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी चर्चा करून नागरिकांना तातडीनं मदत पुरवावी. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमध्ये पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी तसंच कर्मचारी यांनी तातडीनं जे आहे ते नागरिकांच्या मदतीसाठी दाखल व्हावं, त्या मदतीला सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आपत्तीग्रस्त कुटुंबांना 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ तसंच ज्याला गहू नको असतील त्याला तेवढेच तांदूळ वाटप करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर प्रति कुटुंब 3 किलो डाळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी आता दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना तातडीनं त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येऊन त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात यावं, त्यांची व्यवस्था करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. गंगापूर धरणामधून आता सध्या 10,988 क्युसेक इतका पाणी विसर्ग जो आहे तो सुरू आहे. गंगापूर धरणातला जो विसर्ग आहे, गंगापूर धरणाच्या वरती जी 2 धरणं आहेत, कश्यपी आणि गौतमी गोदावरी, या धरणामधलं पाणी गंगापूर धरणामध्ये येतं आणि गंगापूर धरणातून पुढे हे पाणी गोदावरीतून विसर्ग केला जातो. ही गोदावरी नदी जी आहे ती नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागामधून वाहते आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरीला देखील मोठा पूर आलेला आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वात मोठा पूर आहे. गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि पुढे हे जे पाणी आहे ते नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामध्ये जात असतं आणि नांदूर मध्यमेश्वरमधून पुढे ते जायकवाडीकडे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं जायकवाडीकडे ते पाणी झेपावत असतं. आज जर नांदूर मध्यमेश्वर परिसरात नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याची जर आपण आकडेवारी बघितली तर सुमारे 87,000 क्युसेक इतका मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग जो आहे तो नांदूर मध्यमेश्वरमधून पुढे जायकवाडीकडे सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असल्यामुळे आता राज्यामध्ये जे आहे तो संपूर्ण पुराचा हाहाकार माजल्याचा आपल्याला दिसून येत आहे.